ब्लाऊज काखेमध्ये आवळ झालेला आहे. तर बघा, काखेमध्ये ब्लाऊज आवळ का होतो आणि काखेमध्ये ब्लाऊज आवळ झाल्यानंतर काय करायचं याची तुम्हाला मी इथे सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, हा ब्लाऊज जो आहे तो कस्टमरचा आहे आणि हा ब्लाऊज आपल्याला काखेमध्ये जो आहे तो कस्टमरला आवळ होत आहे बघा. तर त्यासाठी मी काय करणार आहे, ही बाही जी आहे ती वेगळी करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने ही बाहीची पूर्ण टीप जी आहे ती मी उसवून घेणार आहे आणि ह्या फिटिंगच्या टिपा फक्त बाही पुरत्या उसवणार आहे, बाकीच्या आहे अशा ठेवणार आहे. तर बघा, ब्लाऊज जो आहे तो काखेमध्ये आवळ का होतो ह्याचं कारण जे आहे ते आहे मुंढा उंची जी आहे ते कमी झालेली असते बघा. मुंढा उंची आपल्याला इथं वाढवून घ्यायची आहे, ही पहिली स्टेप आहे. तर बघा, ज्यावेळेस मुंढा उंची आपली कमी होते त्यावेळेस आपला ब्लाऊज हा काखेमध्ये आवळ होत असतो. तर इथं बघा, मी बाही वेगवेगळी करून घेतलेली आहे आणि इथं आपण हा ब्लाऊजचा जो भाग आहे तो घेतलेला आहे. याचा मुंढा उंची मोजून घ्यायची आहे. तर बघा, मुंढा उंची मोजल्यानंतर 5.5 इंच इथं मी मुंढा उंचीवरती मार्किंग करून घेतलं. तर या साईडने सुद्धा मी आडवी लाईन आखून घेतली आणि आता उभी लाईनसुद्धा आखून घेते बघा. तर वरचं शिलाई मार्जिनचं जे आहे कापड ते सुद्धा आपल्याला यामध्ये धरायचं आहे. वरचं शिलाई मार्जिनचं कापड धरून आपल्याला 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, जवळजवळ अर्धा इंच इथं एक्स्ट्राचं आलेलं आहे. आणि बघा, इथं मुंड्याचा आकार जसा आहे तसं मी ते खडूने मार्किंग करून घेतलं आणि हे अर्धा इंच आता आपल्याला कट करून काढायचं आहे. तर बघा, या पद्धतीने मी कट करून काढलेलं आहे. तर पुढच्या मुंड्यामधलं आणि मागच्या मुंड्यामधलं जे आकार आहे तो आपला व्यवस्थित आहे, म्हणजे अर्धा इंचाचं मार्जिन जे आहे आपलं ते व्यवस्थित आहे. तर मुंड्यामधलं फक्त उंचीचा प्रॉब्लेम होता, तो आपण उंची वाढवून घेतली. तर त्याच पद्धतीने आता या साईडने सुद्धा तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने. बघा, इथं शोल्डरचं जे मार्जिन आहे ते सुद्धा आपल्याला उंचीमध्ये धरायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आणि पूर्ण उंची टाकायची आहे आपल्याला. मुंड्याची उंची 5.5 इंचावरती. हे बघा, फक्त उंचीचा प्रॉब्लेम इथं झालेला आहे, त्यामुळे ब्लाऊज जो आहे तो काखेमध्ये आवळ होत आहे. तर बघा, ब्लाऊज काखेमध्ये आवळ झाल्यानंतर गरबाडून जायचं नाही, फक्त बाही उसवून काढायची आहे साईडला आणि मुंडा उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, या पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे तेवढं कट करून काढायचं आहे. तर बघा, या साईडचं सुद्धा मागील मुंड्यामधला आणि पुढच्या मुंड्यामधला आकार जो आहे किंवा माप जे आहे अर्धा इंचाचा फरक तो बरोबर आहे. फक्त या साईडने आपल्याला मुंडा उंची कमी करून घ्यायची आहे. बघा, इथं म्हणजेच कट करून काढलं आणि मुंडा उंची जी आहे ती 5.5 इंचाची घेतली. तर बघा, तुम्ही इथं मुंड्यामधलं अंतर मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामधलं अंतर जे आहे ते बरोबर आहे अर्धा इंचाचं. त्यानंतर आता दोन्ही मुंड्यामधलं जे अंतर आहे ते व्यवस्थित आहे का चेक करायचं आहे, म्हणजे एकसारखं आहे का ते बघायचं आहे. नसेल तर कात्रीने आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. बघा, आता हे व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आपल्याला याला ही जोडून घ्यायची आहे, काय स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे. तर बघा, स्लीव्ज तर बघा, इथं स्लीव्ज तुम्हाला मी जोडून दाखवते, म्हणजेच स्लीव्ज कशी जोडायची ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. कारण आपण स्लीव्जच्या सुद्धा फिटिंगच्या टिपा उसवलेल्या नाहीत आणि ब्लाऊजच्या सुद्धा फिटिंगच्या टिपा उसवलेल्या नाहीत. तर बघा, अशा पद्धतीने ठेवायचे आहे स्लीव्ज आणि शोल्डरपासून आपल्याला जॉईन करायचे आहे. आता आपल्या स्लीव्जला तर मध्यभागी आपण कट दिलेला आहे, तेथून आपल्याला बरोबर स्लीव्ज जोडायला घ्यायचे आहे. अर्धा इंच मार्जिन धरायचं आहे आणि पूर्ण स्लीव्ज आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करायची आहे आणि तुमच्याकडं सुद्धा अशा पद्धतीचा ब्लाऊज आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मुंडा उंची वाढवून घ्या, स्लीव्ज उसवून मुंडा उंची वाढवून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. तुम्हाला सुद्धा ब्लाऊज व्यवस्थित होईल तुमचासुद्धा. बघा, हे बघा, या पद्धतीने स्लीव्ज आपण इथं जॉईन करून घेत आहोत. तर बघा, फिटिंगच्या टिपा असल्यावरती आपल्याला स्लीव्ज व्यवस्थित जोडायला येत नाही, काहीच समजत नाही त्यामध्ये. तर ती कशी जोडायची ते तुम्हाला आता दुसऱ्या स्लीव्जमध्ये दाखवते. बघा,
इथं स्लीव्जला डबल टिप मी मारून घेत आहे. हे बघा या पद्धतीने डबल टिप मारून घ्यायची आहे. कुठंही चुनी पडणार नाही या पद्धतीने टिप मारायची आहे. तर इथे एक स्लीव्ज आपली जॉईंट करून झाली आणि आता ह्या फिटिंगच्या ज्या टिपा आहेत त्या आहे अशा आपल्याला परत जॉईंट करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने. तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायची आहे. हे बघा या पद्धतीने आहे अशा ज्या फिटिंगच्या टिपा आहेत त्या सरळ आपल्याला वर घ्यायच्या आहेत. आणि आता आपण इथे छातीचं मार्किंग करून घेऊ. छातीच्या मापाचं हे बघा 9.5 इंच अगदी एक रेषे एवढा फरक आहे तो सुद्धा आपण टिप मारून ओके करून घ्यायचा आहे. तर खालच्या साईडने कमरेच्या साईडने टिप घ्यायची नाही कारण आपली कमरेमध्ये व्यवस्थित असं आहे. वर छातीच्या साईडलाच एक टिप मारायची आहे. तर बघा या पद्धतीने धागेदोरे कट करून घेऊ. आणि आता इथं बघा तुम्हाला व्यवस्थित स्लीव्ज कशी जोडायची ते दाखवते. तर शोल्डरचं कापड आपण सुईचं ठेवलेलं आहे. त्याच्यावरती बघा बाहीसुद्धा उलटी करून घ्यायची नाही आपल्याला आहे अशी आपली सुईची बाही ठेवायची आहे. बघा या पद्धतीने फक्त अस्तरच्या साईड वर ठेवायची आहे आणि ब्लाऊज पिसाची जी साईड आहे ती खालच्या साईडने घ्यायची आहे. हे बघा एक साईड अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे. पूर्ण जॉईंट झाल्यानंतर तुम्हाला दुसरी साईडसुद्धा मी दाखवते कशा पद्धतीने करायची ते. हे बघा दोरा तोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा ही स्लीव्ज जी आहे त्या आतल्या साईडने आपल्याला हे बघा अशा पद्धतीने घ्यायची आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने आतल्या साईडला स्लीव्ज घ्यायची आहे. आणि आता हे ब्लाऊजचं कापड आहे ते वर घ्यायचं आहे आणि बाहीचं कापड आत सारायचं आहे. हे बघा या पद्धतीने ही ज्यावेळेस बाहीला आणि ब्लाऊजला फिटिंगच्या टिपा असतील आणि फक्त बाही आपल्याला जॉईन करायची असेल त्यावेळेस अशा पद्धतीने करायची आहे. तर बघा पूर्ण बाही जॉईन करून झाली आपली आणि आता आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे बघा याला. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की काखेमध्ये ब्लाऊज आवळ का होतो. तर मुंडा उंची कमी झाल्यामुळे काखेमध्ये ब्लाऊज आवळ होत असतो. तर ते गरबाडून जायचं नाही. काखेमध्ये ब्लाऊज जर कस्टमरला आवळ झाला तर लगेच आपल्याला मुंडा उंची ब्लाऊज उसवून घ्यायचा आहे. बाही वेगळी करून घ्यायची आहे आणि मुंडा उंची जी आहे ती वाढवून घ्यायची आहे. काखेमध्ये ब्लाऊज आवळ झाला की समजून जायचं आहे की मुंडा उंची कमी झालेली आहे की लगेच ब्लाऊज उसवून घ्यायचा आणि मुंडा उंची वाढवून घ्यायची. तर बघा इथं पूर्ण ब्लाऊज तुम्हाला मी व्यवस्थित असं समजून सांगितलेला आहे. जरी काही समजलं नसेल तरी तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर बघा फिटिंगच्या लाईनसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा मारून घ्यायच्या आहेत. आणि आता इथंसुद्धा आपण छातीचं माप टाकून घेऊ जेणेकरून आपला ब्लाऊज जो आहे तो कस्टमरला परत व्यवस्थित बसेल. हे बघा दंड घेरता आपलं टिप आहेच इथं पण तुमच्यासाठी मी इथं परत दाखवत आहे. फक्त छातीच्या मापामध्ये थोडासा एक रेष एवढा फरक पडतो. कमरेमध्ये पडत नाही आणि दंडघेरामध्ये सुद्धा पडत नाही. तर बघा हा पूर्ण ब्लाऊज आपला आता तयार झाला. धागेदोरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे. याची फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आलेली आहे. जर तुम्हाला हा ब्लाऊज शिवलेला आवडला असेल आणि मी सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हे बघा पुढचा गळा व्यवस्थित असा गोल आलेला आहे. ब्लाऊजची फिटिंगसुद्धा अगदी सरळ आलेली आहे. मागच्या साईडने मी पानगळा तयार करून घेतलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने इथं ब्लाऊज मी हा शिवलेला आहे. फक्त काखेमध्ये हा ब्लाऊज कस्टमरला आवड होत होता तर त्यासाठी मी इथं मुंड्याची उंची वाढवून घेतली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.